तब्बल 4200 कोटीचा एक्सप्रेसवे उद्घाटन झालं, गाड्या धावल्या आणि काही दिवसातच दुरुस्तीचं काम सुरू. पण त्याहून जास्त चर्चा झाली ती दुरुस्तीची नाही, तर तिथे लावलेल्या मोठमोठ्या पंख्यांची. उत्तर प्रदेशातील लखनौ कानपूर एक्सप्रेसवे वेगवान प्रवासाचा प्रतीक म्हणून उभारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. पण उद्घाटनानंतर काही दिवसातच एका भागातील वरच्या रस्त्याच्या थराचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दुरुस्तीचं काम सुरू झालं आणि अचानक एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रस्ता लवकर सुकावा म्हणून घटनास्थळी मोठमोठे इंडस्ट्रीयल पंखे लावण्यात आले. व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर प्रश्नांची लाईन लागली. रस्ता बांधलाय की कॉन्क्रीट सुकायसाठी हेअर ड्रायर लावलाय? मात्र NHAIचं स्पष्टीकरण वेगळंच काही होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार रस्ता धसला नव्हता, फक्त वरच्या पृष्ठभागाचा तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्याची दुरुस्ती सुरू होती. पण इथेच खरी चर्चा सुरू होते. तर एवढ्या मोठ्या प्रकल्पात उद्घाटनानंतर लगेच दुरुस्तीचं काम येत असेल तर कामाच्या क्वालिटीची जबाबदारी नेमकी कुणाची? करदात्यांच्या हजारो कोटी रुपयांचा वापर होत असताना दर्जा, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर अधिक कठोर लक्ष असायला नको का? तुम्हाला काय वाटतं?